सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई बसा। थँक्स। आबा, यांना तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि मला पण। आधी कोण बोलणार आहे? मी म्हणजे मला इतकं सांगायचंय की मी अशी अचानक आले, मला असं आवडत नाही खरं कोणाच्या घरी मी डायरेक्ट जात नाही, पण सिच्युएशनच अशी आली की मला घर मालकाच्या प्रॉब्लेममुळे घर सोडावं लागलं आणि मला रस्त्यात मीरा भेटली। म्हणजे मी अत्तर आणायला गेले होते तेव्हा मला ह्या भेटल्या आणि मग मला कळलं की यांना घर सोडून जावं लागतंय। मला वाईट वाटलं आबा। म्हणजे बघा ना, आपण आज बाप्पांना आपल्या घरी आणतोय आणि आपला माणूस घर सोडून। म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसावर असा प्रसंग ओढावला गेलाय म्हणजे। आणि आबा, आपला आउट हाऊस रिकामाच आहे ना, म्हणून मी यांना आबा, तुम्ही रागवला नाही आहात ना? आबा, मी शब्द दिलाय यांना आउट हाऊस मध्ये राहू दे ना। तू शब्द दिलायस म्हटल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही। गणपती बाप्पाची इच्छा दिसते की आपण त्यांना मदत करावी। अर्थात आपण फक्त निमित्त मात्र आहोत। कळत नकळत आमच्याकडून जो काही तुम्हाला त्रास झालाय त्याबद्दल मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो। नाही नाही, सॉरी वगैरे म्हणू नका, कारण जो काही गोंधळ किंवा गैरसमज झाला होता ना, तो दोन्ही बाजूनी झाला होता। आणि कसं आहे, मला कोणाची मदत वगैरे नकोय। जे काही व्यवहाराचं असेल ते आपण स्पष्ट बोलू। ते आपण नंतर बोलू। आधी तुम्ही आउट हाऊस बघून घ्या, ते आवडलं तर तुम्ही तिथे सेटल होऊ शकता, मग बघू। ठीक आहे? ओके। मीरा, त्यांना आउट हाऊस दाखव। थँक्यू आबा, चला। अगं 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 मीरा, राहू दे, मी घेते घेते। काय करतेस तू? सोडा सोडा, काय सोड? अहो, फार जड नाहीये। पण मला जड जाते ना, कोणीतरी मला अशी मदत करते ते। सोड बघू, मला सवय नाहीये ग मीरा, मला फार ऑकवर्ड फील होते। सोड। का ऑकवर्ड कशाला वाटायला पाहिजे? नाही 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 म्हणून सुद्धा तुम्ही पैसे ऑफर केलेतच ना। आबांना स्पष्टपणे बोललात, काय ते व्यवहाराचं बघून घेऊया, मग कशाला ऑकवर्ड फील व्हायला पाहिजे? थोडा बरं। ते सगळं ठीक आहे, पण कसं असतं, अनोळखी ठिकाणी गेलं ना तर मग कामात गुंतून राहता येतं। इथे कसं झालंय,
ज्यांचा मी अपमान केलाय त्यांनीच मला मदत करायची गोष्ट केली. तुझे आबा योग्य कारणासाठी का होईना जिच्या कानाखाली सणसणीत मारली ती तुझी कॅश वहिनी. तेव्हा कितीही अलिप्तपणे राहायचं म्हटलं ना तरी ह्या गोष्टीची जाणीव मला सतत होतच राहणार आहे मीरा. अर्थात तुझी ती कॅश वहिनी मला बघून काही बोलली नाही, पण नाही आबा, बस झाला आता. ती कोण कुठली बाई? तुम्ही तिला घरात राहायची परवानगी कशी देऊ शकता? अगं घरात कुठे, ती आउट हाऊस मध्ये राहतेय. आबा, ती कुठे का ना राहो, पण ती इथेच आहे ना. आणि ती मीरा पण नेहमी तिच्या मागे पुढे करत असते. त्या बाईने या घरावर काय जादू केली आहे ना, कुणाच ठाऊक. काय बोलतेस हे काश्मीरा? नाही आबा, मी तुम्हाला स्पष्टच सांगते, जर ती बाई ह्या घरात राहणार असेल तर मी इथे राहणार नाही. काश्मीरा, अगं काय हे? अगं गणपती आलेत ना घरात, बोलताना काहीतरी तारतम्य ठेवावं माणसानी. घरातल्या बाईंनी इतकी टोकाची भूमिका घेऊ नये कधीच. आज सकाळीच गणपतीच्या पायावर जास्वंदाचं फूल ठेवून वचन घेतलंय, आठवतंय ना? बर काश्मीरा, काय झालंय बाळा? रागावू नकोस. काय झालंय सांग, नीट सांग. तुम्ही तर असं बोलताय जसं काही तुम्हाला माहितच नाहीये. त्या मीराने सांगितलं ना तुम्हाला, त्या बाईने भर बाजारात माझा अपमान केला, माझ्या थोबडीत मारली. ज्या बाईने ह्या घरातल्या सुनेचा अपमान केला त्या बाईला ह्या घरात ठेवायचं नाही. फिनिश. हे आमचं आउट हाऊस. इथे हवा उजेड खेळता राहतो आणि संध्याकाळी वारं सुटलं ना की खूप छान वाटेल तुम्हाला. मागे फुलांचे ताटवे. तू तर म्हणालीस की इथे कोणी राहत नाही, मग हे इतकं स्वच्छ आणि टापटीप कसं ग? राहत नाही म्हणजे आम्ही कोणी राहत नाही, पण ज्यांना गरज असते ना त्यांना आम्ही हे घर भाड्याने देतो. आणि हे घर आबांसाठी खूप स्पेशल आहे. स्पेशल? हो, आबा लग्न करून सासूबाईंना पहिल्यांदा ह्याच घरात घेऊन आले होते. ह्याच घरातून त्यांच्या संसाराची सुरुवात झाली. ह्या घराने त्यांना खूप साथ दिली. यश, कीर्ती, पैसा सगळं या घरामुळेच असं आबा म्हणतात. म्हणून या घराकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. आभाळ मायात जितका त्यांचा जीव अडकलाय तितकेच ह्या घरातही ते गुंतलेत. इतकंय तर मग हे घर भाड्याने का देतात ते? कारण जुन्या आठवणी कुरवाळत बसण्यापेक्षा गरजू माणसांना मदत करणं जास्त महत्वाचं वाटतं आबांना. आबा म्हणतात, ह्या घराने मला आसरा दिला, स्थैर्य दिलं. त्यामुळे कधीही कुठलीही गरजू व्यक्ती त्यांच्याकडे मदतीला आली तर ते त्यांना नेहमी मदत करतात. आबांनी जितकं हे घर जपलंय ना तितकीच माणसंही जपली. मी इतक्या ठिकाणी फिरले, इतकी घरं पाहिली, पण या घरात शिरल्यानंतर असं वाटलं की या घराला एक आपलेपण आहे, एक सुखद अनुभव आहे. आवडलं मला. थँक्स मीरा. चला, काम आहेत भरपूर, आवरायचंय. काश्मीरा, त्या बाई आपल्या कुणीही नाहीयेत. निव्वळ माणुसकीच्या नात्याने त्यांना आपण आपल्या आउट हाऊस मध्ये राहायला जागा दिलेली आहे. निव्वळ माणुसकीच्या नात्याने. अगं, गणपती ज्या दिवशी आपल्या घरी आले ना, नेमक्या त्याच दिवशी त्या आपल्या घरी राहायला आल्या. परमेश्वर कुठल्या रूपाने आपल्या घरात येईल हे आपल्याला माहित नसतं, माहितीये ना? अहो पण आबा, त्या बाईने माझा अपमान केलाय. अगं, त्या बाईंनी माझाही अपमान केलाय आणि माझ्याच मित्रांमुळे त्या बाईंनाही त्रास झालाय. पण ना मी तो अपमान लक्षात ठेवला, ना त्या बाईंनी त्यांना झालेला त्रास लक्षात ठेवला. सोडून द्यायच्या असतात ग गोष्टी, सोडून द्यायच्या असतात. बरं,
घरी आलेल्या पाहुण्याला बाहेर जा म्हणणं ही रत्नपारखींची परंपरा नाही, रीत नाही. शिवाय मीरानी त्यांना शब्द दिलाय. त्यांना कसं सांगायचं जा म्हणून? सांग बरं. म्हणजे ह्या घरात मीराला मान आणि माझा अपमान झाला त्याचं काहीच नाही. कश्मीरा, एक सांगू का? अपमानाचे हे निखारे आपण उगीच आपल्या हातात ठेवत असतो. अगं, जो अपमान करतो ना त्याला अजिबात त्रास होत नाही. होतो का सांग मला? मग आता मला सांग की तू अपमानाचे निखारे आपल्या हातात ठेवणार आहेस का ते टाकून देऊन आपली ओंजळ या छान सुंदर नाजूक फुलांनी भरणार आहेस? सांग बरं. अगं, उत्सवाचं वातावरण आहे, पवित्र सण आहे, मोठा सण आहे. अशा परिस्थितीत कडवटपणा ठेवून आपण वागणार आहोत का? सांग बरं मला. म्हणजे अडलेल्या माणसाला मदत करून पुण्य मिळवावं एवढाच माझा हेतू होता. तू ही मदत केलीस तर तुलाही पुण्य मिळेल आणि मग तुला माझी सून म्हणून घ्यायला मला खूप मोठा अभिमान वाटेल. ते पुण्य मला सध्या पदरात पाडून घ्यावंच लागेल, कारण सध्या गरज आहे ती तुम्हाला आनंदात ठेवायची. हो आबा, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असंच वागायला हवं मला आता, कारण मला बरंच काही साध्य करायचं. कश्मीरा, काय ठरलं मग? नाही आबा, तुम्ही बोलतायत ना ते मला पटलं. शाबास. आबा, खरं सांगू, एकदम मला माझ्या पप्पांची आठवण आली हो. हो, म्हणजे मी असं कधी रागवले ना तर ते मला असंच समजून सांगायचे, तेव्हा मला पटायचं. आबा, सॉरी. नाही म्हणजे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली असती, मला समजून घ्याल ना तुम्ही? अगं, तुम्हाला नाही समजून घेणार तर कोणाला समजून घेणार? बरं, जा आता हे ताट तयार आहे. हे हार आणि या बांधलेल्या दुर्वा हे आपल्या गणपती बाप्पाजवळ ठेव. म्हणजे संध्याकाळी लोक येतील ना त्यांना हे वाहता येईल. आणि हे सुट्ट्या फुलांचं ताट पण आपल्या गणपती बाप्पाजवळ ठेव. मी त्या बाईंची व्यवस्था नीट झाली की नाही तेवढं बघून येतो. उकडते ना खूप. मी इलेक्ट्रिशियनला पाठवते लगेच. हा पंखा नीट करून देईल. द्या ना. अगं, तू आता हे सगळं राहू दे बाई, भांड्या बिंड्याचा पसारा. तुझ्या घरात गणपती आहे, तू निघ ना. खरंच मी लावी ना ग नंतर सावकाश. हो, एवढं झालं की निघणारच आहे मी. तुला भेटल्यापासून ना मला एक ऑड फिलिंग येत आहे. माझ्या सगळ्या चांगल्या सवयी बदलून तू मला बिघडवून टाकणार आहेस. कारण आजपर्यंत इतकी घरं बदलली पण मला कुणी अशी मदत बिदत केली नाही. आणि खरं म्हणजे ते बरं असतं, दुसऱ्याच्या हाताने ठेवलेल्या वस्तू सापडत नाही चटकन. डोंट वरी, हे रत्ना पारखींचं घर आहे. तुम्हाला कधीही कुठलीही अडचण येणार नाही. ते द्या. अगं, पण हे राहू दे ना. आता तू माझं ऐकणार आहेस का? नाही हो. अगं, येऊ का? अरे या की, तुमचंच घर आहे, विचारताय काय? तसं नाही, आता ते तुम्हाला सोपवलंय त्यामुळे तुमचं झालं. एकदा का तुम्ही स्वीकारलं की तुम्ही रुळाल. बरं, घर लहान आहे पण मोठ्या मनाचं आहे. त्या घरातल्या माणसांसारखंच. नाही, आवडलं मला लहान असलं तरी. कमीत कमी गरजा असणारं आणि समाधान देणारं आहे. आणि मुख्य म्हणजे भाडंही कमी. नाही, विचारलं मी मीराला आधीचे भाडे करू किती देत होते. मी तेवढंच देईन. खरं म्हणजे 1 मिनिट, मी आत्ताच ऍडव्हान्स देते. म्हणजे कसं एकदा व्यवहाराला सगळं माणसाने क्लिअर असेल. माझी ना मला वाटतं पर्स गाडीत राहिली. एक मिनिट थांबा. अहो, तुमचं अजून सामान लागायचंय. तुम्ही सेटल व्हा. तुम्ही इथेच आहात, मी इथेच आहे. आपण कुठेही पळून जात नाही आहोत. हे बघा रत्नपारखी, नाती खराब होण्यासाठी 3 गोष्टी पुरेशा असतात: इगो, गैरसमज आणि पैसा. पैकी पहिल्या 2 गोष्टी आपल्यात असण्या इतके आपण जवळचे नाही आहोत, पण पैसा मात्र आहे. तुम्ही तुमचे पैसे घेऊन टाका, मला रात्रभर झोप लागणार नाही. तर 1 मिनिट गायत्रीजी, मी एक सुचवू का? तुम्ही पैसे नका देऊ. त्यापेक्षा रिद्धी, सिद्धी, इति, गौरव यांना तुम्ही शाळेत सोडा आणि आणा. म्हणजे झालं ना, फिटलं. फिटला? असं कसं फिटला? मी त्यांना शाळेत सोडण्याचे फक्त 1000 रुपये घेते. वरचे 3000 राहणारच ना. नाही, कसं असतं, माणसाने व्यवहाराला चोख असावं आणि रोखठोक. मी तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकते, व्यवहार क्लिअर करून टाकूया. 1 मिनिट. व्यवहारा पलीकडे दुसऱ्या काही गोष्टी महत्वाच्या असतात.
नाही, व्यवहार हा महत्वाचा आहेच, मान्य आहे मला. अहो पण माणुसकी नावाचा काही प्रकार आहे की नाही? या माणुसकीला व्यवहार, पैसा या गोष्टी दिसत नाहीत. काही नाती नावा पलीकडची असतात, पण तुम्हाला व्यवहाराशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. मी नेहमीच माणुसकी मोठी मानत आलोय. माझ्या तिजोरीत नोटा गोळा करण्यापेक्षा मला माझ्या या आभाळ मायामध्ये माणसं गोळा करायला खूप आवडतं. मी तुमच्या व्यवहारी दृष्टिकोनाचा नक्कीच आदर करतो, पण त्या पलीकडेही कधीतरी जगून बघा. कॅश, उद्या हा कुर्ता मस्त दिसेल ना? ऍक्च्युली ना याच्यावरची ती गोल्डन बटन्स अजून कुठे सापडत नाहीयेत. कुठे ठेवली आहेत ना, तेच काही ती ड्रॉवर मध्ये. कॅश, काय ग, काय झालंय? काय कसल्या विचारत आहेस? आणि अशी एकदम इतकी नर्वस का दिसतीयेस? हो, आज तुझं ब्युटी पार्लर बंद आहे का? सॉरी, काय झालंय काय आमच्या मिस युनिव्हर्सला? हा विघ्नेश, या घरात मीराला मिळणारा मान आणि मला मिळणारा मान ह्यात किती फरक आहे हे माहितीये तुला? माहिती आहे. म्हणजे सध्या आपल्या भारतीय रुपयाच्या आणि डॉलर्स मध्ये जेवढा काही विघ्नेश, सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण मला एक कळत नाहीये, इथे अचानक मीरा कशी काय आली मध्ये? ती एकटीच नाही आली, तिच्या बरोबर ती दुसरी बाई पण आली. बाई? कुठली बाई? तीच जिने भर मार्केटमध्ये माझा अपमान केला, ती बाई. ओ ओ ओ ओ, अच्छा अच्छा, म्हणजे त्या बाई ज्यांनी तुला मारलं होतं आणि तुझा कान दुखत होता म्हणून तू काहीतरी कानात तेल. नाही नाही, म्हणजे मी फक्त कन्फर्म करतोय. हो, तीच बाई. विघ्नेश, मी आबांना म्हटलं होतं की तिला घराबाहेर काढा, पण ऐकलं नाही त्यांनी माझं. परत एकदा तीच जिंकली. दुसऱ्यांदा थोबाडीत मारल्यासारखं झालं मला तर. कॅश, हे बघ, खरं म्हणजे या गोष्टीचं मलाही थोडंसं वाईट वाटलं होतं. पण मी म्हटलं एवढे छान सणासुदीचे दिवस आहेत, कशाला उगाच कडवटपणा. हो, अगदी आबांसारखंच बोललास. बाप लेक दोघही एका साच्यातले. आबा सुद्धा हेच म्हणाले होते. काय करणार, गप्प बसले मी. गणपती समोर शपथ घेतली आहे ना, भांडायचं नाही, बोलायचं नाही. जबरदस्तीने सौजन्याचे 10 दिवस. आणखीन काय? पण शेवटी तूही आमच्या साच्यात फिट बसलीयस. नाही नाही, आतापर्यंत गप्प बसले, पण ह्यापुढे नाही. ह्यापुढे या दोघींचेही पत्ते कट. एक अभिलाषा वहिनी आणि एक मीरा. आणि ह्या घरात मला हवी तीच बाई सासू म्हणून येणार, हे कन्फर्म. म्हणजे मी जिंकणार. त्यानंतर सगळं काही फिनिश. सासूबाई नमो नमः.